एक माणूस परीस शोधायला निघाला. त्याचा नियम असा, रस्त्यात जो दगड मिळेल तो गळ्यातल्या साखरेला लावायचा आणि मग फेकून द्यायचा. दिवस गेले, महिने गेले, वर्षे सरली, पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही. दगड घ्यायचा, लावायचा आणि फेकून द्यायचा. शेवटी तो म्हातारा झाला आणि ज्या क्षणी तो शेवटचे श्वास मोजत होता तेव्हा अचानक त्याचं लक्ष गळ्याकडे गेलं. अरे, ती साखळी तर सोन्याची झाली होती. पण दगडांच्या नादात त्याने साखळी कधी सोन्याची झाली हे पाहिलंच नाही. तात्पर्य: आपल्या आयुष्यात परीस कधी ना कधी येतोच. कधी आईवडिलांच्या रूपाने, कधी मित्र, भाऊ, बहीण, कधी गुरूंच्या रूपाने, जो आपलं लोखंड सोने करतो. फक्त आपण त्याला ओळखायचं आणि कृतज्ञ व्हायचं. राम कृष्ण हरी. अद्विका वेलनेस,